असशील, पूर्वीच्या काळी नव्हता यो मोबाईल. पूर्वीचे लोक छान छान पुस्तके वाचण्यात मग्न असायचे. तो काळच फार वेगळा होता. खरे मित्रांनो, तो काळच फार वेगळा होता. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. माझ्या भाषणाचा विषय आहे लोप पावत चाललेली वाचन संस्कृती. मानव जरी अभिमानाने सांगत असला, मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले, मानवाने फार प्रगती केली, परंतु मानवाने काही कमावले आहे त्यापेक्षा मानवाने काही गमावले आहे याचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे. तर मानवाने गमावली आहे नवयुवकांची विचार करण्याची शक्ती, जी त्यांना वाचनातून निर्माण होते. कालचाच विषय मित्रांनो, चंपूलाबाईंनी निबंध लिहून आणायला सांगितला. मला पंख फुटले तर, आणि काय, चंपू घरी आल्या आल्या घेतला मम्मीचा मोबाईल आणि लागलाय सर्च करायला. अरे कुठे गेली त्याची विचार करण्याची शक्ती? ती तर संपूर्ण नष्टच झाली होती. जेव्हा जेव्हा आपण प्रगतीचे एक पाऊल ठेवतो, तेव्हा तेव्हा आपण हा विचार करणे गरजेचे आहे की आपण आपल्या भावी पिढीला वाचनाचे महत्त्व किती प्रमाणात व कशा प्रकारे निर्माण करून दिले पाहिजे. आजच्या दिनी हा प्रश्न आपल्या समोर येणे फार महत्त्वाचे आहे. दूर मंजिले है अभी कारवा अभी बाकी है, दूर मंजिले है अभी कारवा अभी बाकी है, हम सफर बना लो किताबों को फिर होगा हर सफर सुहाना, हम सफर बना लो किताबों को फिर होगा हर सफर सुहाना. किती बोलावे हे कळतच नाही. आजचा प्रश्न हा इतका गहन झाला आहे की जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. 30-35 वर्षांपूर्वी पाहायचे झाले तर मुलांच्या हातात अकबर बिरबल, चांदोबाबा यांसारखी पुस्तके, मासिके दिसायची. मुलांचे मनाचे श्लोक व अथर्व शिष्य तोंडपाठ असायचे. परंतु आजच्या काही ही स्थिती दिसतच नाही. त्याऐवजी मोबाईल, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यांच्या विळख्यात अडकलेली मुले दिसून येतात. वाचाल तर वाचाल हे आता फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित राहिले आहे. वाचनाचे महत्त्व कोणाला राहिलेच नाही. एक काळ असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचण्यासाठी पुरेसा उजेडही नसायचा. दिवसभर शाळा व रात्री लाईटाच्या खांबाखाली बसून ते वाचन करीत असे. सर्वांना अन्नाची भूक लागते, परंतु भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना वाचनाची भूक लागत असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील कित्येकदा त्यांना दागिने गहाण ठेवून पुस्तके पुरवत असे. आजच्या काळी ही स्थिती फारच वाईट आहे. आजच्या काळी ग्रंथालय अफाट आहे, परंतु वाचणारेच कमी आहे. पूर्वीच्या काळी वाढदिवसानिमित्त शाळेला पुस्तके भेट दिली जात, कारण त्यातून मिळणारे संस्कार व मानवावर होणारा सकारात्मक विचार हा फार मोलाचा होता. आजच्या युवा पिढीमध्ये वाचनाचे महत्त्व दिसत नाही व गोडी दिसत नाही. त्याऐवजी दिसते ना, मोबाईल चालणे व त्यावर रील्स पाहणे हे अत्यंत महत्त्वाचे वाटू लागते. हे जणू एक प्रकारचे व्यसनच आहे. याची विकृती, डोळ्यांवर होणारे परिणाम हे आपल्याला दिसूनच येतात. तिमिराकडून तेजाकडे नेणारे ग्रंथ हेच गुरु आहेत. ग्रंथरूपी परिसाचा स्पर्श होताच आयुष्याचे सोने होते. ग्रंथरूपी परिसाचा स्पर्श होताच आयुष्याचे सोने होते. खरंच मित्रांनो, पुस्तकेच आपले खरे मित्र आहेत. ते आपल्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत साथ देत असतात. मोबाईलच्या आहारी जाऊनी नका जपू अंगी ही विकृती, मोबाईलच्या आहारी जाऊनी नका जपू अंगी ही विकृती. चला जपूयात सारे लोप पावत चाललेली वाचन संस्कृती, चला जपूयात सारे लोप पावत चाललेली वाचन संस्कृती. वाचणारे माणूस बहुश्रुत होतो, वाचणारे माणूस बहुश्रुत होतो, तोच जगाला आत्मनिर्भर बनवतो, तोच जगाला आत्मनिर्भर बनवतो. वाढवूया वाचन पुस्तकांचे, वाढवूया वाचन पुस्तकांचे, दूर करूया व्यसन सोशल मीडियाचे, दूर करूया व्यसन सोशल मीडियाचे. लोप पावत चालली आहे वाचन संस्कृती, लोप पावत चालली आहे वाचन संस्कृती. तिला जपण्याची करूया जागृती, तिला जपण्याची करूया जागृती. वाचनाने कर गौरव देशाचा, वाचनाने कर गौरव देशाचा. अरे मानवा तूच भविष्य आहे उद्याचा, अरे मानवा तूच भविष्य आहे उद्याचा. कारण तुझ्यावरच अवलंबून आहे संसार विश्वाचा, तुझ्यावरच अवलंबून आहे संसार विश्वाचा. शेवटी जाता जाता एवढेच म्हणू इच्छिते, वाचनाने माणसाचं मस्तक सुधारतं, वाचनाने माणसाचं मस्तक सुधारतं, आणि सुधारलेलं मस्तक कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाही. हे मस्तक कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाही. धन्यवाद.